मी आता आलो आहे मच्छी पकडायला तलावमध्ये. आणि पावसाळ्यात मी आलो आहे गावी. मी याच्या अगोदर कधी पावसाळ्यात गावी आलो नव्हतो. तर तुम्हाला दाखवतो, पूर्ण व्हिडिओ बघत राहा. तर ये वरती शेतामध्ये जायला खूप डेंजर रस्ता आहे. डेंजर पण एक नंबर. हे आमचे गाईड आहे. ते आम्हाला पूर्ण गाईड करत आहे. मॅन वर्सेस वाईल्ड हेच आहे ह्यांचं नाव. पाणी इठोर येतं. हे मी मागच्या टायमाला आलो होतो तर पूर्ण मैदान होतं. हे पूर्ण मैदान होतं मागच्या वेळेस आलो होतं त्यावेळेस. ते बघ पान कोंबडी बघ कुठे तिथे पान कोंबडी पान कोंबडी. चलो बोल. खतरनाक आहे पावसाळ्यामध्ये. गाव हे शीतलचं गाव आहे, माझं गाव नाही आहे. आणि हे शीतलचे मामा आहे आणि माझे पण मामा आहे. आम्ही चाललो आहे एका डोंगरावरून. छोटासा डोंगर टाईप आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि इकडं तलाव आहे आणि पाठीमागं पूर्ण शेत आणि तिकडं पाठीमागं गाव. हां, हे छोटं तलाव पण इथं मॅनमेड वाटतं. बनवेल ना हे वाला. शेततळ हे शेततळ आहे आणि हे नॅचरल वाला आहे. तर आता हे पूर्ण तळ आहे आणि हेच तळ इकडे जॉईंट आहे. आणि हा बोलतो की एंडिंगपासून जायचं. तर मला थोडीशी भीती वाटते. आता तर पाणी एवढं ठीक आहे, त्याच्या पुढे किती मध्ये जाईन आता माहीत नाही. रिस्क आहे. पूर्ण नुकसान झालं आहे शेताची बघा. पूर्ण पाणी ओव्हरफ्लो झालं इकडे. यांनी जे लावलं आहे काय माहीत काय लावलं, आपल्याला आयडिया नाही आला. पूर्ण पाणी हे झालं आहे. आता पाणी माझ्या पाया एवढं आहे, पण इकडं खूप डीप आहे ह्या साईडला. आणि आम्ही इकडे चालतो आहे. मी यांच्या पाठीपाठीत चालतो आहे कारण ते लोक एक्सपिरियन्स आहे, तर त्यांना पावता बी येतं. तर डुबलं तर वापस येऊन नाही ते. तर माझ्या पायावरती काहीतरी हाल आहे. हां, काही नाही, ठीक आहे. ओके, पाणी वरती आलं होतं. तर हे लोक एवढ्या लांब गेले. खाली पूर्ण किच्चड आहे. पूर्ण पायामध्ये जाऊ राहिलं माझ्या ऑटोमॅटिक. हे बघा पुरी माती दिसते. दलदल टाईप आहे, दलदल. हे बघा जसं पाय टाकतोय तसं मध्ये जाते. हे बघा बीच में मैं लटक जाऊंगा. तर मी पहिले ही पुरी तलाव पार करतो, मग त्याच्यानंतर शूट करतो वापस. कारण पुढे थोडा ज़्यादा डीप आहे आणि किच्चड आहे. तर पाय मध्ये जातो आहे आणि भीती बी वाटते. आणि माझे हे लोक खूप पुढे गेले आणि फक्त या लाईनीने स्ट्रेट जायचं मला. कारण थोडं बी साईडला गेलं तर मग असं स्लोप आहे बोलते. मग ते कमरेच्या वरती जाईन त्याचं पाणी. बघू शकतात तलाव. झूम करू. हे बघा यांचं पाणी. थोडं बी लेफ्ट राईट केलं तर डायरेक्ट मध्ये. फक्त स्ट्रेट जायचं आहे. स्ट्रेट जायचं आहे. राईट लेफ्ट डायरेक्ट मध्ये. इकडं जाऊ नाही शकत आणि इकडं पण जाऊ नाही शकत. स्ट्रेट चालत आहे, स्ट्रेट. तर बघा पाणी खूप वरती आलं आहे आणि पाय मध्ये जातो आहे. ह्याच्या पूर्ण किच्चड आहे. ह्याच्यात काय आहे का? हे बघा इकडं सकाळी लोक स्विमिंगला जातात बोलतात, पण रिस्क आहे बाय, फट्टे रिस्क. बाबा इकडे
इकडं माती जात आहे. हा ना स्ट्रेट ना. फट्टे भीती वाटते. एक तर लांब लांब लोक पण नाही. पाय ऑटोमॅटिक मध्ये 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 जातोय. पाणी बघा. लोक पोचले यार. मी ठेवतो आणि जातो फटाफट. तर फायनली मी क्रॉस केली ही पूर्ण. फायनली क्रॉस झाला आमचं. तर तलाव. भीती वाटत होती बाबा लाईफ वाटते, पण मजा बी आली. हे पूर्ण शेत बघा. पूर्ण शेत पुरं खराब झालं यार. शेत पाण्यामध्ये पूर्ण वेस्ट. आता आम्ही चाललो आहे छोट्या तलावामध्ये, कारण हा खूप मोठा तलाव आहे. तिकडं मच्छी पकडायला आपल्याला. तर आपण आता मोठावाला तलाव पार केला. त्यालाच एक जॉईंट आहे छोटा तलाव. तर तिकडे मच्छी म्हणजे पकडू शकतात, आणि तिकडे म्हणजे जास्त डीप नाही आहे. तर आम्ही तिकडं चाललो आहे. तलावाचा आवाज तर येतो आहे मला. नाही हे तर पाण्याचा आवाज आहे इकडचाच. पूर्ण शेती बघू शकता तुम्ही पाठीमागे. पूर्ण वेस्ट झाली आहे. जास्त पाऊस पण चांगला नसतो शेतीसाठी, आणि कमी पाऊस पण चांगला नसतो. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. एक पूर्ण वेस्ट झाली शेती. तर आता आपण डायरेक्ट जाऊया. आता खूप लंबा रस्ता इकडून पण थोडा. आपण डायरेक्ट जाऊयात छोट्या तलावावरती. बाय. बघू इकडे अजून पण मलाच बघते. मी जसं जसं चाललो आहे पुढे, हे बघा आमच्याकडेच बघते. मी इथपर्यंत आलो आहे तरी बघा, तरी मलाच बघते ती. वाटतंय तिने ओळखून घेतलं. बघा आता आवाज देते मॉ करून. गावाकडची हीच मजा. एकदम थंड वातावरण, पुरं मस्त. म्हणजे सांगू नाही शकत एवढं मस्त वाटतं इकडे. गावाकडे थंड वातावरण, सगळं हिरवं, मस्त फ्रेश ऑक्सिजन, जी शांती इकडे. आता बघा अजून एक आली आहे वेलकम करण्यासाठी. ही जरा डेंजर दिसते. याची शिंगा हिला बांधेल की नाही काय माहीत. बाय थोडंसं लांबच जाऊन हिच्याकडून थोडं आपल्याकडेच बघते बघा. जा आता. चला तर आम्ही आलो आहे जवळपास. हे बघा हे झाड आहे, आणि या झाडाखाली इकडं माझं लग्न झालं होतं. या झाडाच्या या शेतामध्ये हे शेत आहे. मग आम्ही पोचलो आहे. चला बघूया कसं. अरे इकडं ऑलरेडी मासा पकडून राहिले. आम्ही पण इकडं मासा पकडायला लावलो, पण इकडं ऑलरेडी मासा पकडून राहिले. तुम्हाला अजून जवळ अजून दादा. रस्ता खूप डेंजर आहे. पूर्ण स्लोप आहे. स्लो जावं लागेल. आणि ही माशा आपण आलो माशा पडायला. हे बघा छोटासा वॉटरफॉल आहे इकडे. मस्त एकदम चिल्ड आउट जागा आहे. याच्यासाठी तर आम्ही किती लांब जातो. ए बाबा याच्यासाठी तर आम्ही लोणावळा, खंडाला, पुणे हायवे कुठे जातो, आणि येतात यांना गावामध्येच भेटतं. ते मस्त एकदम छोटं आहे. काय टेन्शन नाही. इकडं मस्त दगड आहे. इकडून डायरेक्ट जंप मारून एन्जॉय करू शकतो गावाला. आणि याच्याबद्दल आम्ही पकडताय माशा.
ठीक आहे. तर आता बघू आम्ही किती माशा पकडतो, त्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी. माशा पकडल्यावर मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो. इकडं माशा पकडायची जाळी लावेल आहे. तर ह्याच्यामध्ये एक जाळी इकडं लावेल आहे आणि दुसरी जाळी इकडे. रनिंग वाटत आहे. याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला माशा, पण खूप सारे मासे जमा झाले बघा. बारीक इकडं एवढ्या जागेमध्ये स्विम करावं लागतं. थोडं डीप आहे. अरे डीप नाही आहे, तर वॉकिंग मध्ये चाललंय. काय म्हणलं ते तिकडे राहणार रे. माशा कोपऱ्याला बसलं असून त्यांना उठवत आहे, म्हणजे ते इकडे यायला पाहिजे असे. हे जे पाणी येतं आहे हे त्या मोठ्या तलावमधून होतं आहे. तर तिकडच्या माशा याच्यामध्ये येतात, या छोट्या याच्यामध्ये, आणि इकडून मग आपण पोहू शकतो. हे बघा, हे असे इकडं माशा पोहत आहे आणि याच्यातून डायरेक्ट आपल्या आळ्यामध्ये. बारीक लय मुऱ्या मध्ये मुऱ्या थोड्या अशा बोट्यावर पाहिजे मुऱ्याच्या बघायचं आपल्याला जाणलं इथे पडले त्याच्यामध्ये मासे किती पडलं तिकडे? त्या मुर्ऱ्या द्या मुर्ऱ्या मोठा बी मोठा बी तुला मरत नाही एवढा आहे मुरे नाही मरत त्या मरत नाही बारीक सांगा काम करत तुम्ही पाहून आता लावा लावा. आता आमची बारी माशा पकडायची. पप्पाला वाटलं हे आम्हाला देणार आहे, पण त्यांनी नाही दिला. आमची बारी आता माशा पकडायची. नाईट असं
सोडून दिलं वाटतं गाववाल्यांनी. ज्याला पकडायचे ते पकडा आणि मासे घेऊन जा. मच्छा आता आमची वाली. हो ना. ती तुम्ही काय करा जनावर घे थोडा टाकून देतो. मोठाला युरोला आता आता चांगलं युरो. पाण्यात टाकून मासे जास्त ते एवढ्या सारं जमा झालं. अंडरपॅन्टवरच काढतो बाबू सांगून घ्या टाकायची त्याने का होईल धरलं ते पकड येते एक मच्छी. ती मच्छी मरल वाटते पण जिंदा आहे. भरून का ना अजून येईन अजून. तर आमची फिशिंग झाली खतम आणि आमचे मॅनेजर वाईट 15 मिनटात 15 मिनट में 2000 मच्छी पकड़ी हम लोगों ने. 2000 असेल. छोटी छोटी 2000 असेल. हां 2000 असेल. बारीक बारीक असेल 2000. तर आम्हाला भेटलं एक लिंबूचं झाड. इकडं भेटलं आम्हाला लिंबूचं झाड आणि कढीपत्त्याचं झाड. आणि मी टाकले माझ्या खिशामध्ये खूप सारे लिंबू. मी व्हिडिओ काढला नाही कारण खूप काटे लागत होते. तर मी लिंबू पण घेतले 7-8 आणि कढीपत्ता घेतला आहे मामाने हातामध्ये बघू शकतात. हे कढीपत्ता घेतला आहे, लिंबू घेतला आहे, सर्व आपल्याला भेटलं आहे फ्रीमध्ये. आणि हे माशा. तर आम्ही चाललो आहे वापस घराकडे. आणि तुम्ही पाहू शकता आता रस्त्यामध्ये अजून बघू काय मिरच्या भेटतात तर पूर्ण मसाला आपण रस्त्यामध्ये घेत जाऊ आणि घरी बनावू मस्त याची भाजी. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग.